नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन जॉब अपडेट पाहतो ज्यामध्ये केंद्र सरकारी जॉब असणार आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू पाहत आहोत। आपल्याकडे 38 पानी PDF सुद्धा आहे, ते पण आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यानंतर इथे वयोमर्यादा काय लागणार आहे, शिक्षण किती लागणार आहे, कोण कोण एलिजिबल असणार आहे, इथे अनुभवाची गरज आहे का नाही, अर्जाची पद्धत काय असणार आहे, त्यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स पाहतो, नवीन योजना आलेल्या असतात ते सुद्धा त्याची माहिती पाहतो आणि गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, असे दररोजचे जे नवीन अपडेट्स असतात ते नक्कीच आपल्या चॅनलवर असतात, सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे पाहून घेऊया। ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे बघा। मुंबई पोर्ट अथॉरिटी यांच्याकडून रिक्रुटमेंट ऑफ क्लास 1 and 3 पोस्ट आहेत। 31 ऑगस्ट 2024 पासून रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। लास्ट डेट 27/9/2024 रोजी असणार आहे। ऑनलाईन फी पेमेंट सुद्धा तुम्हाला या दिवसांमध्येच फिल करून घ्यायचं आहे। PDF आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊया। वेगवेगळे पद आहेत इथे सांगितलेलं आहे बघा। ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड फी पेमेंट स्टार्ट डेट 31 ऑगस्ट पासून लास्ट डेट 27 सप्टेंबर आणि जे एक्झामिनेशन होणार आहे त्याची तारखा लवकरात लवकर सांगितलं जाणार आहे। रिक्रुटमेंट ऑफ क्लास 1 and 3 पोस्ट इन मुंबई पोर्ट अथॉरिटी केंद्र सरकारी जॉब असणार आहे, ज्यांची आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे ते पाहून घेऊया। क्लास 1 ज्यामध्ये सिनियर अकाउंट्स ऑफिसर, त्यानंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इन मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल, टेलिकॉम इलेक्ट्रॉनिक्समधून, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ॲज अ टेलिकॉम और इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचमधून, असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर GR1 क्लास 3 मधून हिंदी ट्रान्सलेटर असे वेगवेगळे पदे असणार आहे। हिंदी ट्रान्सलेटरला सॅलरी 29,600 ते 81,100 तुम्हाला भेटणार आहे। 5 पद आहेत बघा। युअरसाठी 3, ST साठी 1, OBC साठी 1। इथे डिग्री ऑफ ए रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ हिंदी अँड इंग्लिश ॲज अ इलेक्टिव्ह सब्जेक्ट सांगितलेला आहे आणि 2 वर्षाचे इथे एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे। आणि असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजरला 50,000 ते 1,60,000 सॅलरी असणार आहे। 2 जागा आहेत। युअरसाठी 1 जागा, SC साठी 1 जागा। ए डिग्री फ्रॉम ए रेकग्नाइज युनिव्हर्सिटी शिक्षण लागणार आहे। त्यानंतर 2 इयर्स एक्झिक्युटिव्ह एक्सपिरियन्स इन शिपिंग कार्गो ऑपरेशन्स लागणार आहे। त्यानंतर पद आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर टेलिकॉम इलेक्ट्रॉनिक्स, यामध्ये डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमधून झालेलं पाहिजे आहे। 1 जागा आहे। 5 वर्षाचे इथे एक्सपिरियन्स लागणार आहे। त्यानंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ब्रांच कोणती आहे, टेलिकॉम इलेक्ट्रॉनिक्स, सॅलरी 50,000 ते 50,000 ते 1,60,000, 1 जागा आहे। त्यानंतर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून झाला असेल तरी सुद्धा नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे। त्यानंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल इलेक्ट्रिकलमधून आहे। 4 जागा आहेत। युअरसाठी 3, OBC साठी 1। इथे सुद्धा डिग्री लागणार आहे। कोणत्या ब्रांचमधून, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे। असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ब्रांचमधून असणार आहे। सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री लागणार आहे। 2 इयर्स एक्सपिरियन्स, 2 जागा आहे एकूण। आणि सिनियर अकाउंट्स ऑफिसरला 50,000 ते 1,60,000 पर्यंत सॅलरी आहे। 1 जागा आहे आणि इथे मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया और ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स ऑफ इंडिया हे तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे आहे आणि ते 5 इयर्स एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे। हे पद आहे, त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे। सॅलरी पाहिलेली आहे आपण। वेगवेगळ्या ब्रांचनुसार तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात। तुमची डिग्री कशातून कंप्लीट झाली त्यानुसार इथे वेगवेगळे पद असणार आहे। मिनिमम एज 18 इयर्स तर मॅक्सिमम एज 35 इयर्स इथे सांगितलेलं आहे। आणि इथे फॉर असिस्टंट म्हणजे पदानुसार वेगवेगळा इथे एज क्रायटेरिया दिलेला आहे। फॉर असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर GR1, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आणि त्यांच्यासाठी 18 ते 30 वर्ष एज क्रायटेरिया आहे। आणि फॉर सिनियर अकाउंट ऑफिसर्स अँड एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला 35 वर्षापर्यंत एज क्रायटेरिया हे सांगितलेलं आहे। एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे। SC STला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, PWDला 10 वर्षाचं असणार आहे। इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यानंतर इथे अर्ज करताना तुम्हाला फी सुद्धा लागणार आहे आणि इथे एक्झामिनेशन म्हणजे ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे, त्यानुसार तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे। ऑनलाईन फी इथे जनरल OBC EWSला 750 असणार आहे। लक्षात घ्यायचं आहे 750 इथे ऑनलाईन फी असणार आहे। आणि इथे 5 वर्षाची सूट SC ST OBCला 3 वर्षाची सूट सुद्धा भेटणार आहे। नेम ऑफ टेस्ट आता पाहून घेऊया। टेक्निकल क्वेश्चन, सब्जेक्ट रिलेटेड, टेस्ट ऑफ रिजनिंग, जनरल अवेअरनेस अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये अभ्यासक्रम असणार आहे। स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन कोणासाठी, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आणि इथे ज्या ब्रांच वाईज सांगितलेलं आहे त्यानुसार इथे एक्झाम असणार आहे। फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर GR1 यांच्यासाठी टेस्ट ऑफ रिजनिंग, जनरल अवेअरनेस,
अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज, एकूण मार्क 200, क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन 200, मीडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिशमधून आणि ड्युरेशन 120 मिनिट्स सांगितलेलं आहे. हिंदी ट्रान्सलेटरसाठी एकूण क्वेश्चन 100 असणार आहे. ट्रान्सलेशन असणार आहे 2 पॅसेजेस, इंग्लिश टू हिंदी, हिंदी टू इंग्लिश, एसे रायटिंग, प्रिसाइज रायटिंग इन हिंदी फ्रॉम इंग्लिश पॅराग्राफ, ग्रामर इंग्लिश अँड हिंदी, लेटर रायटिंग असणार आहे. 3 तासाचं हे पेपर असणार आहे. कट ऑफ स्कोर असणार आहे शेल बी अप्लाइड इन 2 स्टेजेसमध्ये सांगितलेलं आहे. सिलेक्शन प्रोसिजर सांगितलेलं आहे. सिलेक्शन कोणत्या बेसिसवर होणार आहे ते सुद्धा महत्त्वाची माहिती आहे. इथे SC ST PWBD कॅन्डिडेट्सला 250 रुपये फी आहे प्लस 18% GST. ऑल अदर कॅन्डिडेट्सला 750 प्लस GST असणार आहे. इथे टेस्ट सेंटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे ऑनलाईन टेस्टसाठी जे सेंटर्स असणार आहे ते व्हेन्यू सांगितलेलं आहे. मुंबई, ग्रेटर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या एरियामधून ॲज गिवन इन द रिस्पेक्टिव्ह कॉल लेटर्स सांगितलेलं आहे. ॲज तुम्हाला कॉल लेटर असणार आहे त्यामधून तुम्हाला इथे सांगितलं जाईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. खूप चांगली संधी आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. फक्त अनुभवाची गरज असणार आहे. इथे अर्जाची पद्धत ऑनलाईन आहे. सॅलरी सुद्धा सुरुवातच 29,600 पासून वेगवेगळ्या पदानुसार दिलेला आहे. ॲप्लिकेशन ऑलरेडी भरण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन परीक्षेद्वारे सिलेक्शन होऊन जाणार आहे. यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.